गुन्हे शाखेच्या पथकानं ऑल आऊट ऑपरेशन दरम्यान जाफराबाद शहरात पकडला 12,80,000 रुपयांचा गुटखा. महाराष्ट्र शासनानं प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यातून मोठ्या प्रमाणात तस्करी होत आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यावर पोलीस राहत नसल्याचा फायदा उचलत वाळू माफियांबरोबरच गुटखा माफिया खुलेआम रात्री गुटखा आणि वाळूची तस्करी करत असतात. असं असताना देखील गुटखा माफियांसाठी भोकरदन आणि जाफराबाद पोलिसांबरोबरच डीवायएसपींनी सुद्धा खुले रान सोडले की काय असा सवाल उपस्थित होत आहे. कारण 31च्या मध्यरात्री जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ऑल आऊट ऑपरेशन दरम्यान पेट्रोलिंग करत असताना जाफराबाद टेंभुर्णी रस्त्यावर बंद बॉडीचा टाटा 407 टेम्पो संशयितरित्या दिसला. त्यामुळे गुन्हे शाखेच्या पथकानं टेम्पोची तपासणी केली असता त्यात तब्बल 12,79,980 रुपयांचा विविध कंपनीचा आढळलेला गुटखा आणि पान मसाला, 7 लाख रुपयाचा टेम्पो असा एकूण 19,79,980 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर जालना शहरातील भोकरदन नाका परिसरातील शेरसवार नगर येथील असलम शेख नूर शेख या टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामप्रसाद पवरे, सॅम्युअल कांबळे, प्रशांत लोखंडे, दीपक घुगे, सतीश रिवास, धीरज भोसले, सहाने, चेके, सोपान क्षीरसागर आणि चालक मुळे यांच्या पथकानं केली आहे.